मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देण्यासाठी सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केलं आणि त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी मराठा समाजाला ओबीसी मधून प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहेत। मात्र याच 17 सप्टेंबरच्या दिवशी महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य असा ओबीसींनी मोर्चा काढण्याची तयारी सुरू केलेली आहे आणि मागच्या 8 दिवसापासून ही संपूर्ण मंडळी जी आहे ती या मोर्चासाठी तयारी करत आहे। माझ्यासोबत काही ओबीसी महिला आंदोलक आहेत। ताई, हैदराबाद गॅझेट लागू केलं, 17 सप्टेंबरला ओबीसींचं प्रमाणपत्र मराठ्यांना वाटप होणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि त्याच दिवशी तुमचा मोर्चा आहे, काय सांगाल? आम्ही त्यांना आधी पण सांगितलेलं आहे की हैदराबाद गॅझेट हे तात्काळ रद्द करा। रद्द नाही केलं तर आम्ही सुद्धा बहुसंख्य लाखोच्या संख्येने मुंबईवर धडकणार आहेत। तरी सरकारने ऐकलंच नाही। तर आम्ही आपल्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी प्राध्यापक हाके साहेब यांच्या नेतृत्वात इथे भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन केलेलंच आहे। सरकारने ते केलेलं आहे। ती चूक त्या दिवशी 17 तारखेला ते वाटप सुरू करणार आहेत, पण ती चूक त्यांनी करू नये अशी आमची सरकारला नम्र विनंती आहे। आपण जर पाहिलं तर ओबीसी आंदोलकांच्या तीव्र विरोधानंतर देखील सरकारने हैदराबाद गॅझेटचा निर्णय घेतलेला आहे। आता तुम्ही थेट 17 सप्टेंबरला कळमनुरीमध्ये हजारोंच्या संख्येनं एकवटणार आहात। या ठिकाणी मराठवाड्यातील सर्व ओबीसी बहुजनांनी या मराठवाड्यामध्ये जे अत्याचारी आणि निजामशाही ज्याला म्हणतो ती निजामशाही आम्ही 17 सप्टेंबरला मातीत गाडून इथं तिरंगा झेंडा फडकवला। पण या ठिकाणी ज्यांनी ओबीसीचा DNA आहे म्हणतात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून नवा या ठिकाणी निजाम उभा केलेला आहे आणि याच्यातून सिद्ध झालं की देवेंद्र फडणवीस यांचा DNA हा निजामांचा आहे। आणि म्हणूनच आम्ही निषेध म्हणून ओबीसी एल्गार मोर्चाच्या माध्यमातून आमचे ओबीसीचे नेते संघर्ष योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी कळमनुरीच्या उपविभागीय कार्यालयावर जवळपास 10,000 ओबीसी बांधवांचा, त्याच्यामध्ये विद्यार्थी सहभागी होतील, युवक असतील, आमच्या महिला असतील, आम्ही मोठ्या संख्येनं पावसामध्ये छत्र्या रेनकोट घेऊन त्या ठिकाणी धडकणार आहे। आणि नक्कीच या ठिकाणी आम्ही शासनाला आमची काय कळमनुरीची ताकद आहे ते आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून दाखवणार। आपल्यासोबत काही ओबीसी आंदोलक आहेत। आपण जर पाहिलं तर नांदेडमध्ये मराठा आणि ओबीसी या दोन्ही घटकातील समाजाच्या मुलांनी एकमेकांच्या शाळेतील टिशा काढलेल्या आहेत। हे सगळं वातावरण आता सुरू असताना कळमनुरीमध्ये पुन्हा एक मोर्चा निघतोय। एकंदरीत महाराष्ट्रामधली नेमकी परिस्थिती काय? महाराष्ट्रामध्ये जर परिस्थिती जर बघितली असेल तर जवळजवळ अराजकता होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याची जिम्मेदार सरकार आहे। म्हणजे की आज बंजारा समाज म्हणते आम्हाला एसटी मधून आरक्षण पाहिजे, एसटी समाज म्हणते तुम्ही कसं येता आम्ही बघतो, आमचं तर आरक्षण गेलेलेच आहे। आम्ही मायक्रो ओबीसी आहोत। मोठे मोठे जे ओबीसी मध्ये कर्मवारी ठरलेले आहेत, जसं की धनगर माळी समाज आणि असे मोठाले वंजारी असे मोठे जे बांधव आहेत आमचे, त्यांनी आमचं संरक्षण करायला पाहिजे छोट्या मायक्रो ओबीसीचं, असं आम्ही विनंती करतो। आणि सर्व जे 300 350 जाती आहेत एकत्र आणून कळमनुरीवर आम्ही मोर्चा करत आहोत आणि हे ऐतिहासिक मोर्चा असणार आहे अशी गवाही आम्ही देतो। 110 खेडे आतापर्यंत फिरलात, किती संख्येने मोर्चेकरी येणार आहेत? आम्ही आतापर्यंत जी जागृती करत आमचा जो झोपलेला समाज होता, आम्ही त्यांना जे उठवण्याचं काम करत होतो, त्या माध्यमातून आम्हाला असं समजते की आपल्या येणाऱ्या 17 तारखेच्या होणाऱ्या मोर्चाला अंदाजे 15 ते 20 ते 25 हजार पब्लिक येऊन हा कळमनुरीच्या इतिहासातला सर्वात मोठा ओबीसी मोर्चा करण्याचं ठरवलेलं आहे। आपण जर पाहिलं तर सातत्यानं देवेंद्र फडणवीस म्हणतात ओबीसीवरती अन्याय होणार नाही, तरी पण तुम्ही मोर्चा काढताय। हे पहा, या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर ओबीसीच्या बाजूनं न भाजप आहे, न तर शिंदे गट आहे, न अजित पवार गट आहे, ना उभाटा आहे, न काँग्रेस आहे। हे कुठलाही नेता ओबीसीच्या बाजूनं बोलायला तयार नाही। आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सुद्धा पाहिलं असेल की जो माणूस बेकायदे 1994 पासून ओबीसी वरती अन्याय कसा झाला नेमका? हे पहा,
1965ला ओबीसीचं रिझर्वेशन लागू झालं, परंतु त्याची जी अंमलबजावणी व्हायला सुरुवात झाली ती 1994 पासून. आणि परवाच आमच्या प्रकाश अण्णा शेंडगेंनी जी काही महाराष्ट्र सरकारकडून माहिती घेतली, तर या महाराष्ट्राच्या आर्थिक बजेटमध्ये ओबीसीला फक्त आणि फक्त 55% समाजाला जवळजवळ 2,500 कोटी रुपये मिळाले. आणि इथला जो प्रस्थापित समाज आहे त्या प्रस्थापित समाजाला जे काही सारथी असेल किंवा तुमचे अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, या महामंडळाच्या माध्यमातून प्रस्थापित समाजाला जवळजवळ 25,000 कोटी रुपये मिळाले. आणि दुर्दैव असं आहे की ते 25,000 कोटी जे गरजवंत मराठी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत. जे काही या महाराष्ट्रामध्ये 100 घराणे आहेत किंवा ते त्याचे पै पाहुणे आहेत, याच लोकांनी हे सगळे पैसे लुटलेले आहेत आणि या महाराष्ट्राचं वाटोळं करायचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजातील 100 घराण्यांनी मराठा समाजाला लुटलेला आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे सर्व ओबीसी आंदोलक आहेत आणि एक एक गट करून हे सगळ्या गावोगावी फिरत आहेत. 17 सप्टेंबरच्या मोर्चाची ही सगळी तयारी करत आहेत आणि 17 सप्टेंबरला 18 आलुतेदार 12 बलुतेदार कळमनुरीमध्ये एकवटणार आहेत आणि राज्य सरकारचा निषेध करणार आहेत. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.